चिपळूणसारख्या सांस्कृतिक भूमीला ज्यांचा पदस्पर्श झालेला आहे अशा अनमोल रत्नाचं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. सन्माननीय आदरणीय दिनेशजी ठाकरे सर यांचं मनोगत आपल्या ठिकाणी ऐकणार आहोत. ठाकरे नावाचं कारण असतो आणि त्यांची व्यक्तिमत्व देखील आपल्या ठिकाणी पाहायला मिळते. धन्यवाद सर, आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. अत्यंत कौटुंबिक असं वातावरण मी आलो जेव्हापासून बघत आहे. 80 वर्षापासून न्यायामध्ये काम करतो, काही ठिकाणी जातो, पण असं कौटुंबिक वातावरण फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. लहान मुलं एन्जॉय करत आहेत, आपण करत आहेत, सिनियर मंडळी आशीर्वाद देण्यासाठी आणि कौतुकाने आपल्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या पेशंटला बघत आहे. अंबासाहेब फॅमिली मेंबर्स अंबासाहेब पेशंट झाले, त्यासाठी त्यांनी एवढ्या निमित्ताने इथे आले, त्यांच्या डोळ्याचं कौतुक मला बघायला दिसतं. आणि नवीन यंग गट सर्वात आनंदाची गोष्ट मी जे पाहतो. आणि सकाळी इथं होतो कराडला, तिथे हाच विषय होता की जे यंग गट आहे, नवीन येणारे मुलं आहे, त्यांना असोसिएशनचं महत्त्व, इव्हेंट्स राहण्याचं महत्त्व कळत असं कदाचित मनातून, पण त्यासाठी वेळ देणे, त्यासाठी आयोजन जाणे आणि खरं म्हणजे त्याची आवश्यकता भासते की मी आयोजन देण्याची काय गरज आहे, मी युनिट होण्यामध्ये आयोजन जाऊन बंद करण्याची काय गरज आहे, हा जेव्हा विषय सकाळी होता. आणि इथे आल्यावर मी जेव्हा नवीन जनरेशन बघितली, तिथले ते मला कराड आणि चिपळूणमधला हा फरक जाणून आज त्यांच्यावर उपस्थित असलेले श्री रमेश कदम, प्रशांत यादव, शौकतभाई कदम, नितीन कापडे, आता सध्याचे प्रेसिडेंट आय चिपळूण डॉक्टर ददले सर, इमिजिएट ट्रान्सलेशन यांना म्हणतो डॉक्टर नितीन जाधव, माझ्या सहकारी आय महाराष्ट्राच्या युनियन डॉक्टर विंगच्या चेअरपर्सन को चेअरपर्सन डॉक्टर कांचन मदार, इथले सेक्रेटरी डॉक्टर अरविंद पोद्दार, डॉक्टर विकास जोगळेकर, डॉक्टर अजय सानप, डॉक्टर गणेश जोशी, डॉक्टर मुस्तफा कदम, डॉक्टर गोपीचंद वाघमारे, त्यानंतर बऱ्याच जणांची भेट झाल्यापासून डॉक्टर समीर देवडी, डॉक्टर मंजू मनिया, डॉक्टर अविनाश पवार, डॉक्टर ओंकार शर्मा, योगेश गट, राजेंद्र पवार, डॉक्टर भाले, डॉक्टर मनीषा वाघमारे, डॉक्टर मोनिका सानप, डॉक्टर अनुपमा जोशी, डॉक्टर अहमद जाधव मॅडम, नजीम हमारे प्रेसिडेंट जे आहेत समाजाचे, आणि समोर माझ्या उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि मित्रमंडळी. कोणतंही जे आयनाची ब्रांच आहे ती ब्रांच 3 गोष्टीवरती पुढे जाते. आता तुम्ही नवीन मेंबर आलेला आहे, या गोष्टीवर तुम्ही जर थोडासा भर दिला तर भविष्यामध्ये त्याला फायदा होईल. एकतर म्हणजे स्वतःची वास्तवस्था. तुम्ही प्रयत्न करा की 1,500, 2,000, 3,000 असा स्क्वेअर फूट जागा घेऊन तिथे छोटासा का होईना स्वतःचा हॉल हा असला पाहिजे. खूप चांगली त्याने खूप फायदा होता. आणि तो हॉल असा असला पाहिजे की त्यातून इन्कम जनरेशन करतात. म्हणजे रेंट आपल्या कार्यक्रमाला स्वतःचा खर्च आयोजनचा त्यातून निघाला पाहिजे. जेवढं मोठं घेतलं तेवढं चालतं. दुसरं, आपल्या कार्यक्रमामध्ये नेहमी वयस्कर मेंबर्स जे आहेत, सिनियर मेंबर्स, त्यांना आवर्जून बोललं पाहिजे आणि त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. कारण ते आता जसं मगाशी आपल्या रमेशजी कदमजीवर सांगितलं की जो आपण म्हणतो की वारसा चालला, जो फरक जुन्या आणि नवीन पिढीमध्ये आहे, त्यासाठी आपले जे सिनियर मेंबर्स आहेत त्यांची जाणीव ठेवली, त्यांनी केलेल्या कामाची जाणीव ठेवली. अजून कोणतरी म्हटलं की कोणतरी बेस कडे बनवला तर तो बेस हा आपला पक्का पाहिजे. त्यासाठी सिनियर मेंबर्सना त्यांनी आपण बोलवलं पाहिजे आणि समजा मान सन्मान केला पाहिजे.
त्यानंतर विमेन पॉवर, ज्या आयमध्ये स्त्री शक्ती ॲक्टिव्ह आहे, नारी शक्ती ॲक्टिव्ह आहे, ती आयने ब्रांच नेहमी पुढे राहते. त्याचं कारण असं की स्त्री शक्तीमध्ये मल्टी टास्किंगचं एक अजब सफर असतं. बऱ्याच ठिकाणी बघितलं मी की स्त्री शक्ती तर नारी शक्ती किंवा मेन ऑर्गॅनिक जिथे स्ट्रॉंग आहे ती आयला भरपूर ॲक्टिव्हिटीज करतो आणि त्यांच्या अपेक्षा होत नसतात. तू माझा सन्मान करा की मला काहीतरी द्या किंवा मी माझं नाव घ्या. त्यांना काम करताना तो आनंद येतो आणि एका वेळेस अनेक काम ते करू शकतो. त्या 3-4 गोष्टी जर लक्षात ठेवलं तर आय ब्रांच ही लोकल लेवलला चांगली करतो. आणि जे युनिटीचे विषय आहे, युनिटी डॉक्टरमध्ये हवी आहे, त्यामध्ये ह्या गोष्टींचा युनिटी वाढवण्याचा फायदा आहे. हॉल असताना ॲक्टिव्हिटी लोक येतात, एकमेकांना आपण ओळखतो. उद्या काही इश्यू झाला, प्रॉब्लेम झाला तर आपण त्याच्या नावानं ठेवता त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. या सगळ्या गोष्टी त्यामध्ये नव्हतं. मुख्य महत्त्वाचा मुद्दा जो आता मगाशी नवीनची कलम यांनी घेतला तो होता बघायचा डॉक्टरांबरोबर हात उलागले. त्यांनी जे काही मुद्दे सांगितले ते विचारायचं आहे का. पण एक गोष्ट अगदी बेसिक लाईन लक्षात घेतली ते म्हणजे हे प्रोफेशन कोणते असते. अगदी क्लासवर असो की कोणी एक्सपायर करायचं त्याच्यावरती दुसऱ्या समाजात दुसऱ्या वर्गाने हात उभारला याचा विरोध असं नाही की डॉक्टरांमध्ये हात उभारण्याबद्दल झाला. कोणीही कोणावरती हात उभारणे याचा विरोध झाला. डॉक्टरांमध्ये हात उभारणे हा जो प्रकार आहे किंवा इव्हन कधी पाहतो इतरही क्षेत्रामध्ये कधी ड्रायव्हर हात उभारला गेला आणि त्याचं समर्थन करतो. दुर्दैवाची गोष्ट आहे की समजा मोठ्या डॉक्टरांनी हात उभारला गेला तर समाजामध्ये अर्धे लोक असं म्हणतात नक्कीच डॉक्टर काहीतरी चुकलं असतं. म्हणजे ही धोक्याची घटना आहे. आज डॉक्टर आपले जात्यात आहे असं म्हणता येईल की त्यांच्यावर हात उभारला तर काही लोक समाजात लक्ष घेण्याचा आनंद होतो. बरोबर त्यांना असंच पाहिजे किंवा पहिला मुद्दा म्हणजे त्याचं काहीतरी चुकलं असतं. पण हा समाजात दुसरा कधी सोडतो आपल्याच त्याच्यामध्ये काही लोक म्हणतात हां बोल ना काहीतरी तिथे समजतं बोलत नाही बरोबर पेशंटसोबत. पेशंटला जरा सांगत नाही बरोबर. काहीही असो एक्सपायर आहे काहीही असो हात उभारणे हा प्रकार कोणत्याच क्षेत्रामध्ये होतो नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं जे आपले गणमान्य व्यक्ती आहेत समाजातून त्यांनी कोणत्याही प्रकारे कुठल्याही हिंसाचाराला कोणत्याही प्रकारचं ओपन लपवून जपून किंवा अशा प्रकारचं कोणतंच समर्थन देऊ. म्हणून मग डॉक्टरांनी जेव्हा समाजातल्या इतर कोणत्या वर्गात हात उचलला जातो तेव्हा त्याला विरोध केला जातो. दुसरं डॉक्टर पेशंट रिलेशनशिपबद्दल सांगायला झालं तर चिपळूणसारख्या शहरांमध्ये किंवा छोट्या शहरांमध्ये अजूनही स्थिती आटोक्यामध्ये आहे. त्याचं कारण असं की अजूनही ते कमी लोक राहतात एकमेकांना बघतात. तसं कधी सरांनी म्हटलं की आपल्याला लहानपण असतो आज ते त्यामुळं त्या डॉक्टरबद्दल गैरसमज होण्याची शक्यता कमी होती. पण मोठ्या शहरांमध्ये मात्र हा प्रॉब्लेम वाढला आणि त्याचं मुख्य कारण हे आहे वाढत्या अपेक्षा. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डॉक्टरांकडून पेशंटला काय अपेक्षा आहे त्या अपेक्षांचे फरक पडतो की अमक्या डॉक्टरने गेल्या एवढ्या पेशंटमध्ये माझी ट्रीटमेंट झाली अपेक्षा असते किंवा मला अशी ट्रीटमेंट झाली अपेक्षा असते. ती अपेक्षा कधी पूर्ण होत नाही आणि अपेक्षा पूर्ण होत नाही. प्रश्न हा आहे की त्याच्या अपेक्षा इतक्या वाढल्या का होतात, इतक्या मोठ्या अपेक्षा झाल्या का होतात. जर त्याला जेवढी अपेक्षा आहे तेवढ्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर तो आवाज करणार नाही. एकच उदाहरण देतो. जो एखादा पेशंट चिपळूणमध्ये 10,000मध्ये एखादा ऑपरेशन करायला तयार होत नाही इतके बरे पेशंट त्याला ते मुंबईला पाठवा
20,000 रुपये ऑपरेशन करतो. पेशंट कोण आहे? आधार विषय अपेक्षा नाही. आणि ह्या ज्या अपेक्षा आहेत ह्या डॉक्टरांनी वाढवून समाधानी पण वाढवून देऊन पेशंट. आणि त्याच्याचमध्ये कम्युनिकेशन ही पेशंटला पूर्ण आयडिया दिली की तुझा आजार असा असा आहे, त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम आहे, असं होऊ शकते. त्याच्या अपेक्षा न वाढवणं. कधी कधी काही नाही पेशंटला उद्या सुट्टी होऊन जाईल आणि सगळे पेशंट एम आय येऊन जातो. पण अपेक्षा वाढवणे हे फार महत्त्वाचं आहे. असो, आता चिपळूण येण्याचं कारण काय? काल मी 1:30 वाजता ट्रेनमध्ये बसलो आणि आज मी 1:30 वाजता चिपळूणला पोहोचलो. 24 तास प्रवास. त्याचं कारण आहे मागच्या वर्षीचं टेन्युअर डॉक्टर यतीन यांचं आणि डॉक्टर अब्बास जाधव यांच्याशी माझे संबंध आणि डॉक्टर कंचन मला यांचे 2 वर्षांचा परिचय. यतीन सर प्रेसिडेंट होते तेव्हापासून चिपळूण खाना पडायला की तसं पाहणं चिपळूण एका एरियामध्ये पर्वताच्या त्या साईडला आणि मग त्यांनी काय तर इंडस्ट्रियल डॉक्टरांची कॉन्फरन्स घेतली त्यामुळे पण. त्यानंतर वुमेन्स डेला छानपैकी प्रोग्राम झाला गेला. त्यानंतर कल्चरल प्रोग्राम जो आहे जो पुण्यालाही विचारात करावा लागतो तो चिपळूणला झाला. अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी जेव्हा एखाद्या ब्रांचमध्ये होते आणि तेव्हा आणि खास करून जी ब्रांच छोटी असते तेव्हा त्याचं कौतुक होत असते. कारण की छोट्या ब्रांचेसनी अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी केली ते ॲक्टिव्ह राहणे हे फार कौतुक असतं. म्हणून मग अशा ब्रांचेस ज्या आहेत छोट्या त्यांना ॲप्रिशिएशन मिळायला पाहिजे. त्यांचं जे त्यांनी काम केलं आहे त्याला पाठबळ मिळायला पाहिजे आणि त्यांना अजून ॲक्टिव्हिटी करण्यासाठी काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहे, कुठे कुठे घेऊ शकतो, काय काय आपण घेऊ शकतो याचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. आणि यतीन सरांचं आग्रह आणि अब्बास सरांचा आग्रह की तुम्ही आमच्याकडे या. आता प्रश्न असा होतो की मी जेव्हा प्रेसिडेंट झालो स्टेटचा माझं प्रोटेक्शन झालं किंवा माझं इन्स्टॉलेशन झालं त्यासाठी यतीन सर आणि अब्बास सर इथून तिथे येऊ शकतात तुम्ही तिथे तिथे का येऊ शकतो. त्याच्यामुळं प्रेमाला प्रेम उत्तर असं म्हणतात तसं मैत्रीला मैत्री उत्तर आहे. आणि म्हणून जेव्हा सरांनी मला सांगितलं की तुम्हाला चिपळूण यावंच लागते तारीख तुम्ही म्हणून त्यामुळं मग चिपळूण हा जो 2 वर्षापासून जाऊया मागच्या वर्षी प्रोग्रामसाठी येतो म्हटलं मी आला नाही त्या कारणामुळं चिपळूणला मी आलो. चिपळूणचं जे हे आता बदललेलं रूप आहे यतीन सरांच्या याच्यामध्ये ते ॲक्टिव्हिटी केल्या आहेत अशाच ॲक्टिव्हिटी अब्बास सरांच्या गेल्यामध्ये करायला. त्याच्यामध्ये अजून बरेचसे अंगोळे आहेत, बरेचसे अजून ॲक्टिव्हिटी करू शकतात. त्या सगळ्याची माहिती अब्बास सरांकडे आहेच. त्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही भाग घेऊन जास्तीत जास्त भाग घेऊन चिपळूणचं नाव जे आहे ते अजून वर न्यावं अशी माझी अपेक्षा आहे. जुन्या काळी आम्ही चिपळूणला डॉक्टर सारंगपाणी यांची बोलवतो. त्यांचं आलेलं रेग्युलर अटेंडन्स आणि त्यांचे इनपुट्स आणि ते चिपळूणला राहतात हे आम्हाला माहिती. त्यांच्याशी बोलणं चालणं वगैरे असं नाही. नंतर मग त्यांच्या आजाराला म्हणून त्या अजून एक तुम्हाला सांगितलं की ब्रांच लोकल लेवलला वाढवण्यासाठी त्या अपसातलं बदलून राहण्यासाठी लोकल इश्यूज कमी करण्यासाठी इव्हन असं आता गणपतींनी खूप छान म्हटलं की आम्ही लोकल लेवलला जे काही रजिस्ट्रेशन रिन्युअलचे इश्यूज रजिस्ट्रेशन रिन्युअल हे जर ब्रांच लेवलला तर ते जास्त सक्सेसफुल. त्याचं कारण असं की त्याचा इम्पॅक्ट ऑथॉरिटेट पडतो. आपण एकदा आपला फॉर्म घेऊन झालं माझं हॉस्पिटल रजिस्ट्रेशन रिन्युअल करून द्या असं म्हणलं आणि हे या 100 हॉस्पिटल रिन्युअल आम्हाला करून दिलं तर त्यात जर काही अडचणी असल्या त्याच्यामध्ये आम्हाला पण बार्गेनिंग पॉवर येतो, प्रेशर येतो. त्याच्यामुळे हे जे तुम्ही सुरू करताय हे सुरू राहिलं पाहिजे पुढे की रिन्युअल जे आहे ते आयच्या थ्रूच करावं. त्यामध्ये थोडंसं निराशाचं क्षेत्र असं येतं. आधीच वॉल करून ठेवतो मी
की मग काही नंबर ऐकलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आमच्याकडे करून तर तुम्ही रिस्पॉन्सिबल, तुम्ही या, तुम्ही आमचं सर्टिफिकेट घेऊन या आणि तुम्ही आम्हाला रेव्हेन्यू रजिस्टर आणून हे डे वनला क्लिअर करायचं. अतिशय अजिबात लाड करायचं नाही. तुमचा आम्ही रेन्युअल करून देऊ, पण तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स करून, कारण कधी काय आपण जनरेशन असतो उत्साहाच्या भरामध्ये आपण देतो सर्विस, ठीक आहे सर पाठवतो तुम्हाला चालेल. तर ती आधीपासून होतं, त्यांना ही गोष्ट लक्षात नाही की बाकी ठिकाणी रजिस्ट्रेशन रिन्यू करण्यासाठी त्रास स्वतः जावं लागते, स्वतः जावं लागते. इथे IMA करत आहे, तुम्ही कमीत कमी फुल कॉपरेशन दिलं पाहिजे. अशा पद्धतीचं जर काम झालं तर ते फार उत्तम होतं. त्याचप्रमाणे IMAचे जे काही स्टेट लेवलच्या कॉन्फरन्सेस आहेत त्या मीटिंग झाल्या, त्यामध्ये कसं येता येईल अटेंड करायला. कारण की दुरून काय दिसते आपल्याला आणि प्रत्यक्ष मीटिंगमध्ये काय होतं ते म्हणतो. बऱ्याचदा आपल्या अपेक्षा खूप असतो, जसं पेशंटच्या डॉक्टरकडून अपेक्षा आहे तशा IMA मेंबर्सच्या IMA लिडरशिपला अपेक्षा असते. IMA हे करायला पाहिजे, IMA ते करायला पाहिजे, जेव्हा IMA होईल ते प्रत्यक्ष मीटिंगमध्ये गेल्याशिवाय हे कळतं. त्यामुळे जसा वेळ मिळेल या मीटिंगला दोघं असं जाऊन हे समजून घेतलं. शेवटी हेच म्हणेल की चिपळूण ही रत्नांची खाण. मी इथे बसलो होतो आणि एक एक वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळे नक्षत्र, वेगवेगळे तारे मी बघत होतो की काही फील्डमध्ये आहे, काही फील्डमध्ये आहे, काही फील्डमध्ये आहे. म्हणजे चिपळूण म्हणजे चिपळूणच्या मातीमध्ये इतक्या प्रकारचे रत्नाचे खान आणि एकाच प्रांतामध्ये इतक्या प्रकारचे वेगवेगळे काम करणारे IMA मेंबर्स यांची प्रतिभा एवढी जास्त आहे. आणि मी असं पहिल्यांदा बघतो आहे की एकाच राज्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर इतक्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि चांगल्या त्यांनी त्यामध्ये ॲक्टिव्हिटी केली. तर ही जी रत्नाची खाणं आहे ही अशीच खाणीतून सुद्धा निघत राहतो आणि जे रत्न आणि यांनी दिसत आहे मला. आणि जे रत्न ऑलरेडी आहे त्यांना अजून पहिलं वाढत जावं. म्हणजे एका माणसाने काय काय करावं, सायकलिंग करते, रनिंग करते, बॅडमिंटन खेळते, कॅरम खेळते, अजून काय काय म्हणजे एका याच्यामध्ये 6 बसले. चांगली गोष्ट आहे, कारण की वर्क लाईफ बॅलन्स त्याला आपण म्हणतो त्याचं डॉक्टरांमध्ये खूप आवश्यक झालेलं आहे. स्वतःच्या तब्येतीने लक्ष देते आणि अशा कार्यक्रमामधून जी एनर्जी ऊर्जा मिळते आणि मन प्रफुल्लित होते त्याचा फायदा स्वतःला होतोच आणि पेशंट. म्हणूनच मग भविष्याच्या दृष्टीनं आपली प्रॅक्टिस चांगली राहावी म्हणजे पेशंट काही चांगली आपल्याला चांगली राहावी. यासाठी यानंतर समजा नंबर ऑफ डॉक्टर वाढतील चिपळूणमध्ये, तर ग्रुप प्रॅक्टिस ही संकल्पना चिपळूणमध्ये आणावी. सिंगल डॉक्टर प्रॅक्टिस करणे आता हे विदिन 5 years काही होणार आहे. त्यामध्ये डॉक्टर चिपळूणमध्ये आहेत त्यांनी आतापासूनच त्याची तयारी करावी की मोठी प्रॅक्टिस, मोठं हॉस्पिटल जसं 10 लोकांचं 15 लोकांचं, त्याच्यामध्ये समजा 15 लोक असतील तर 14 लोकांनी डॉक्टरी करायची आणि एकाने ॲडमिशन. बाकी नॉन डॉक्टर लोकांना, नॉन डॉक्टर माणसाला आतमध्ये मिळतं. याचं कारण कॉम्पिटिशन कॉर्पोरेट खूप आपल्याला कठीण झालं. कॉर्पोरेट आपल्याकडे येऊ नये, कॉर्पोरेशन होऊ नये, आपण त्याचे गुलाम होऊ नये. म्हणून आपल्यासाठी आणि आपली येणारी जनरेशन यासाठी मोठे हॉस्पिटल्स रन बाय डॉक्टर्स फॉर डॉक्टर्स याची संकल्पना आतापासून चिपळूणमध्ये रोजगार जेणेकरून कॉर्पोरेटकडे येणार नाही आणि आपले जे येणारे मुलं आहेत आपण जे आहे आपण पण आपलं वर्क बॅलन्स जे आहे ते मेंटेन करू शकतो. आणि या व्यतिरिक्त याशिवाय अजून कोणत्याही विषयावर काही मार्गदर्शन लागलं तर तुम्ही स्टेट लेवलला कोणत्याही लेटर पाहिजे कोणाला कॉन्टॅक्ट करू शकता. ॲक्च्युली कोणत्याही कार्यक्रमाने शेवटी भाषण करणं आणि दिवस प्रकार आहे, पण ते आता स्टेट प्रेसिडेंट या पदावर असल्यामुळं काही गोष्टी बोलत जातात. त्यातही कुठून खूप आवडते. बऱ्याच जणांना आपण स्टेजवर बसलो असतो आणि सगळ्या माझ्याकडे नाश्ता येतो, नाश्ता चहा येतो. स्टेजवाल्यांना फक्त चहा मिळतो, फक्त नागरिक असते
चीफ गेस्ट असतो ते तुमच्या बसावं. पण इथे मी पाहतो इथे चीफ गेस्ट करा तुम्ही असतात. आधी मी विचार करत होतो की आता कसं करायचं, खायचं की नाही. हळूहळू मागे वळून बघितलं तर मागची पूर्ण काही भेटेल. चला आता मी तर चांगलं आहे. प्रत्येक मुलांचे काही कल्चर असते. अच्छा, तर एका मुलांचे काही कल्चर असतात. म्हणजे तुमचं कल्चर आहे ते पाहून मला फार आनंद झाला. इतक्या ब्रांचमध्ये फिरतो आणि मी तुम्ही लक्षात घेतलं असेल तुमचं मी कौतुक कशासाठी करतो आहे. आणि बरोबर कल्चर आणि त्या पद्धतीचं वातावरण मी पाहिलं हे असंच राहावं आणि असंच राहावं म्हणजे आपाप नाही राहणार. ते ठेवायला लागेल, ते तुम्हाला मेंटेन ठेवायला लागेल. आणि तेच मेंटेन तुम्ही ठेवलं तर असाच आनंद आणि जे काही प्रॉब्लेम्स भविष्याचे म्हणा, पर्सनल लाईफमध्ये म्हणा, प्रोफेशनल लाईफमध्ये म्हणा, सगळे सोबत करू शकतो. थोडंच आणि मार्गदर्शनासाठी सिनियर लोक सगळे आहेत. तर सगळ्यांना धन्यवाद. उशीर झाला तुम्हाला जास्त वेळ द्यावं सर. आणि तुम्ही सगळ्यांनी खास करून इतका वेळ होऊ नये जे लोक थांबले माझ्या भाषणासाठी आणि अब्बास सरांच्या प्रेमामुळे त्यांना मी धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद आदरणीय डॉक्टर दिनेश ठाकरे सर. खरं तर कार्यक्रम हा सुरू झाल्यापासून 3 तासात संपवायचा असं आपलं ठरलं होतं आणि 4ला कार्यक्रम सुरू झाला आहे. 7 वाजल्यामध्ये आपण आपल्या वेळेमध्ये आहोत आणि म्हणून आपल्या सर्वांचा शेवटपर्यंत सहकार्य लाभलेलं आहे. आदरणीय ठाकरे सरने अतिशय महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्या सूचनांचं पालन देखील होईल. आणि चिपळूणची संस्कृती काय आहे हे आपण आज पाहिलेली आहे. भविष्यात आपण जेव्हा याल तेव्हा अधिक ताकदीनं आपल्याला ही संस्कृती पाहावयास मिळेल. खरं तर तुम्ही कवितेचा संग्रह लिहिला आहे त्यामुळे तुमच्यावर एखादी 4 वेळ ऐकण्याची अपेक्षा होती. पण आता येतं की आम्ही तुम्हाला विनंती करू शकत नाही. मात्र तुमच्यासारखे व्यक्तिमत्व जेव्हा येतात तेव्हा खरं तर अशा कार्यक्रमाची उंची वाढते. तुमचं मार्गदर्शन हे खरं तर या ठिकाणी ऊर्जा प्रदान करणार होतं आणि म्हणूनच तुमचे पुन्हा एकदा मी चिपळूणवासियांच्या वतीनं आणि IIM चिपळूणच्या वतीनं मनपूर आभार व्यक्त करतो. या ठिकाणी कोर्ट ऑफ थँक्ससाठी मी निमंत्रित करत आहे डॉक्टर मुश्ताक मुकादम यांना की आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन व्यक्त करायचं आहे. धन्यवाद साहेब. कार्यक्रमाचा अंत म्हणजे आभार प्रदर्शन याची पूर्ण डॉक्टर अब्बास सर यांनी मला दिली. आभार प्रदर्शन म्हणजे करायचं म्हणजे सगळ्यात आधी डॉक्टर दिनेश ठाकरे सर त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. कारण त्यांनी काल 24 तास प्रवास करून आणि सकाळी मला वाटतं 1:30 वाजता निघाले आणि आज 1:30 वाजता मीच त्यांना रिसीव्ह केलं. अतिशय थकलेले होते. त्यांनी जेवणही न करता डायरेक्ट रूममध्ये गेले आणि फ्रेश होऊन 2:45 वाजता मी त्यांना रिसीव्ह करायला गेलो. फ्रेश होते. थँक्यू सर. थँक्यू फॉर अटेंडिंग आवर प्रोग्राम. आणि उत्कृष्ट स्पीचही दिलं. म्हणजे एवढी एनर्जी ते आणतात कुठून. म्हणजे आता समजलं की ते एवढे IIMचे प्रेसिडेंट आहेत आणि एवढेपर्यंत व्हिजिट करतात तर त्यांना चांगलाच अनुभव आहे. आजचे आभार मानण्यासाठी मी माझ्या IIMच्या वतीने आमदार शेखर कदम सर आमचे लाडके आमदार, त्याच्यानंतर आमचे माजी आमदार रमेशराव कदम सर म्हणजे आमचे भाई, वाशिष्ठ मिल्क याचे प्रेसिडेंट प्रशांत यादव सर यांचे मी विशेष आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले शौकत मुकादमजी, चिपळूण मुस्लिम समाजाचे अध्यक्ष नाझीम अफवादेजी, आमचे मावळते प्रेसिडेंट म्हणजे IPB प्रेसिडेंट यतीम जाधव सर आणि आमचे लाडके मित्र जे आज मगाशी 3 वाजल्यापासून आत्तापर्यंत बसलेले आहेत. चिपळूणचे DBJ कॉलेजचे रजिस्ट्रार आणि कलपुटी सर माझे खास मित्रही आहेत. त्याच्यानंतर अमित परकार सर आहेत, नूर मोजुपिजिरेचे आमचे मुस्लिम समाजाचे प्रेरणास्थान हसन वांगडे सर आहेत, डॉक्टर अब्बास जबरे सर यांचे बंधू अनवर जबरे आणि मिस्टर इरफान जबरे सर यांचे मी विशेष आभार मानतो. त्याच रीती त्यांचे भगिनी मिसेस शैनाज मोमीन आणि श्रीमती शकीला परकार यांचे मी विशेष आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आमचे चिपळूणचे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे वुमेन्स विंगमधले
जे प्रमुख आहेत होमगार्ड्स मॅडम, आमचे मॅडम रिहाना बिजले जे माझे नगराध्यक्षही आहे, आमचे चिपळूणचे समीना प्रकारजी, दीपिका कोतवडेकर मॅडम, नसरीन खडस, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आमचे मिरजोळी जमातीतले अजमल दलवाईजी आणि नेत्रा रणजित पाटील, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले फेमिका पठाण आणि आसिफ पठाण, दिनेश शिंदे आणि राधा शिंदे यांचा मी आवर्जून आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी हजेरी दिली. माझे सिनियर सर डॉक्टर गळ जोशी सर, डॉक्टर पाटणकर सर, डॉक्टर साणे सर, आमच्या मॅडम तान्या मॅडम आणि आमचे IMA कमिटीचे मेंबर्स. आजच्या कार्यक्रमाला जो मोठा हातभार लावला त्यात आमचे एफर्ट्स घेणारे डॉक्टर मनीषा, डॉक्टर अनुपमा आणि डॉक्टर अश्विनी सकाळपासून इकडे कार्यरत आहे. सकाळपासून काय गेल्या आठवड्यात या कार्यक्रमाची जी सूत्रसंचालनाची करताय ते खरे तेच करते आणि त्याचं कम्प्लीट डिटेल्स त्यांनी जे केलेलं दिलं ते त्या दोघींनीच दिले आणि आम्हाला काय करायचं त्याचं पूर्ण मार्गदर्शन त्या तिघींनीच दिले. अब्बासांनी आम्ही फक्त त्यांचं ऐकतो, बाकी कम्प्लीट जे हे असतं ते स्क्रिप्ट असतं ते तेच प्रिपेअर करतात. आणि आजच्या कार्यक्रमाला जे त्यांनी खूप स्पेशल असं केलं असे आमचे जमालुद्दीन बंदरकर सर आणि मगासपासून बसलेले आहेत आणि ते व्हिडिओ शूटिंग करत आहेत आणि डोळेची पापणी न लावता ते कंटिन्युअसली हे करत आहेत. मला वाटतं ते बाथरूमला जाण्यासाठी सुद्धा उठलेले नाही असं त्यांचं परिश्रम आहे आणि त्यांनी आम्हाला न्यूजकवरेज केलं, त्याच्याबद्दल त्यांचे विशेष आभार. आजच्या कार्यक्रमाचे खरे म्हणजे मास्टर ऑफ सेरेमनी आणि म्हणजे ते सुंदर सूत्रसंचालन करणारे आमचे शाहीद केरळकर सर, त्यांना सध्या पुरस्कार मिळाले स्वामी विवेकानंद पुरस्कार